सामन्याला होईल सुरुवात. षटक क्रमांक 1 विजय. पहिला चेंडू. यस, अगदी सामन्याला झाले सुरुवात. पहिला चेंडू अतिरिक्त हाताळला जातोय, ज्यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक आपल्याला लाभले या संपूर्ण स्पर्धेला आदरणीय श्री मयूर पाटील साहेब, श्री विनायक पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांचं शुभागमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून श्री काळामादेवी चषक 2024च्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. अगदी त्याचबरोबर संघमालक शिवरुद्र फायटर्स संघाचे संघमालक आदरणीय श्री विकास मोहिते साहेब बंडा नाना यांचं देखील मुख्य व्यासपीठावर शुभागमन झालंय आणि त्यांच्याच बरोबरीने सुभाष पाटील साहेब तात्या यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. शिवाजी पाटील साहेब बापू यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. अगदी सलगचे सातत्याने अवांतर चेंडू हाताळले जात आहेत. विजय यांच्या या षटकाची सुरुवात मात्र अगदी वाईट चेंडूने झाले आणि या सलगचा या षटकातील तिसरा अतिरिक्त चेंडू हाताळला जातोय. आदरणीय श्री परशुराम पाटील साहेब यांचा देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. फुलटॉस चेंडू होता, ऑफ ड्राईव्हचा फटका अगदी कव्हरच्या दिशेने खेळलाय. एक धाव प्राप्त केली जाईल. आदरणीय श्री मयूर पाटील साहेब यांचा देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आदरणीय श्री विजय पाटील साहेब यांचं देखील श्री काळमादेवी चषक 2024च्या माध्यमातून सहर्ष स्वागत. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावर 7. फुललेंचा चेंडू होता, ऑन साइडला अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गवतामध्ये अडला जातोय. अगदी कवदेवी मैदान कोपरी गावचं हे क्रीडांगण आणि या क्रीडांगणामध्ये जर पाहिलं तर आउटफील्ड मध्ये काही प्रमाणात गवत वाढलेलं दिसतंय आणि त्याचमुळे हा फटका अगदी चांगला होता परंतु थांबलाय. कमी गतीने टाकलेला अभिगेट केलाय चेंडू गॅप मध्ये. स्टेट डाऊन द ग्राउंड चेंडू सीमारेषा पार. फलंदाज राम यांच्या बॅट मधून श्री काळामादेवी चषक षटकार. दर्जेदार फटका अगदी या कमी गतीने टाकलेल्या चेंडूवर रिप्ले ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून दाखवला जातोय. अक्षय आहेत स्ट्राईक वरती आणि ज्या प्रकारे अक्षय मोठ्या फटक्यांसाठी सांडले जातात त्याचीच अगदी प्रदर्शन करत असताना या सामन्यामध्ये विजय यांच्यावर आक्रमण केलंय. अगदी विजय यांनी या षटकामध्ये 3 अवांतर चेंडू हाताळलेत म्हणजे हे षटक लांबलं जाईल. वेगाने हाताळलेला चेंडू गोलंदाज विजय. षटकाचं प्रत्युत्तर इथे मात्र वेगवान चेंडूने दिलाय. चांगला चेंडू प्राप्त होत असताना पहिल्या षटका अखेर टीम स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आळला बिनगडी बाद 14 धावा. लक्षात घ्या दोन्ही टीम 3 षटकांची लढत. पहिलं षटक अगदी समाप्त झालंय. 14 धावा धावफलकावर. बिनगडी बाद टीम स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आळला. षटक क्रमांक 2 आकाश. आकाशचा पहिला चेंडू अगदी बुंदेत टाकलाय. निर्धाव चेंडूची होते सांगता डॉट बॉल. षटकाची सुरुवात मात्र आकाश यांनी ज्या प्रकारे केली आहे अगदी पहिला चेंडू अचूक टप्प्यावर हाताळला जातोय. पुढचा चेंडू हा चेंडू अगदी ओव्हर पिच पुढे टाकला आणि चेंडूला फेकून दिलं. स्टेट डाऊन द ग्राउंड. अगदी कॅमेरामॅन पपल्याला दिली जाते मानवंदना. चेंडू सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. चुकी झाली आहे. अगदी पहिला चेंडू चांगला हाताळला यॉर्कर आणि हा चेंडूवर मात्र दिशा चुकली, लेन चुकली आणि लेन चुकल्यावर ठोकलाय षटकार. हाफ टॅकर चेंडू होता. होकचा फटका. अगदी ज्या प्रकारे हा फटका खेळलाय इट्स अ मॅक्सिमम. चेंडू डिप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अगदी पंचांकडे नजर असेल. ज्या प्रकारे हा फटका सजवलाय फलंदाज राम यांनी. यस, पंच शहानिशा करत असताना इट्स आउटस्टँडिंग स्ट्रोक.
येस, अगदी पंचांचा निर्णय. एक धाव सर, जरूर एक धाव आली आहे, परंतु फटका चांगला होता. ज्या प्रकारचा हा फटका खेळला फलंदाज राम यांनी नक्कीच आत्मविश्वास दुणावणारा असेल. येस, अगदी एक धाव जरूर प्राप्त झाली, परंतु फटका दर्जेदार होता. राम ऑन स्ट्राईक. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. यष्टीरक्षकाच्या अगदी मागे घोषांकी क्षेत्र आपण पाहत आहे. एक धाव. क्रिकेटमध्ये तुम्हाला अगदी मोठ्या फटक्यांच्या नेहमी प्रतीक्षेत असायला लागतं, कारण जेवढं कमी षटकांचा सर खेळ झालाय धावगती तुम्हाला मोठी ठेवावी लागते. अगदी निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. मी विनंती करेन आदरणीय ओमकार पाटील साहेब शेठ आणि प्रदीप पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आयोजन कमिटीच्या माध्यमातून विनंती केली जाते. बॅकफुटला जाऊन अगदी चेंडूला ढकललाय. पुश करा, खुश राहा. एक धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. या सिंगलने टीमची धावसंख्या 2 षटका अखेर बिनगडी बाद 23 धावा. सकाळच्या सत्रापासून अगदी दिनेश कुराडे सर गुणसंख्या लेखन म्हणून चांगलं काम करत असताना, आणि ते अगदी जुन्नरवरून आले आहेत. म्हणजेच आपली स्वराज्य 32 शाळा क्रिकेट संघटनेची स्पर्धा सांगली जिल्हा आणि पुणे जिल्हा, अगदी पुणे जिल्ह्यातून जुन्नर तालुक्यातून दिनेश कुराडे सर स्कोररच्या भूमिकेमध्ये चांगलं काम. षटक क्रमांक 3, अंतिम षटक. गोलंदाज शंकर, शेवटचं आणि अंतिम षटक. पहिला चेंडू शंकर यांचा अगदी यॉर्कर प्रकारचा डॉट बॉल. आदरणीय स्वप्नील पाटील साहेब यांचा देखील शुभागमन झालाय. संदीप नाईकडे साहेब यांचा देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिला चेंडू अचूकतेवर, कमी गतीने टाकलेला चेंडू, फ्लिक ऑन द रेक्स्ट. क्रिकेटमधील अप्रतिम लाजवाब फटका. इट्स गोज अ कडक षटकार. श्री काळामादेवी चषक उत्तुंग 6 धावा. फलंदाज राम सेट ऑन फायर नाव. अगदी या सामन्यामध्ये राम यांनी हात खोललेले आहेत. ज्या प्रकारे राम यांनी या डावामध्ये 2 उत्तुंग षटकार ठोकलेत आणि या अंतिम षटकामध्ये देखील आक्रमण केलंय. टीमची धावसंख्या 29. हा प्रकार चेंडू होता, हुकचा फटका, स्क्वेअर लेग आहे, डीपला चेंडूकडे पाहत असताना मात्र अप्रतिम झेल पकडलाय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. ज्या प्रकारे हा झेल पकडलाय एवढं सोपं नाहीये, कारण चेंडू खूप वेळ हवेमध्ये होता. अगदी सीमारेषा लगत क्षेत्ररक्षक, मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान विलक्षण झेल पकडलाय. फलंदाज राम बाद. आणि पहा अगदी रिप्ले तुमच्या समोर. शेवटच्या क्षणापर्यंत टीव्हीवर असलेली चेंडूवर असलेली नजर, आणि ती मात्र विकेट देऊन जाईल. आघाडीचा फलंदाज राम बाद झालेत आणि सूरज यांनी हा झेल पकडलाय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्याने चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागतं, झेल पकडावे लागतात. ज्या प्रकारे हा झेल आपण पाहिला. पहिला धक्का टीम स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आला. इनेट नंबर 3 नवीन फलंदाज तुषार आलेत. तुषार पहिला चेंडू अगदी ग्लान्स केलाय. 1 धाव प्राप्त होईल या चेंडूवर. तुषार यांचं खातं उघडलं जात आहे. या सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर 30 धावा. 30 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टीम स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आळा. हा देखील टायमिंग करण्यामध्ये अपयश आले तुषार यांना. निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाज शंकर यांनी मात्र ज्या प्रकारे षटक हाताळलंय, अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना या षटकातील चेंडू अगदी झालेत 5. शेवटचा चेंडू हाताळत असताना अगदी डाऊन द लेग साइड बट बॉल. दिशा चुकीची आहे, खराब दिशेवर गोलंदाजी. आधीचा चेंडू चांगला हाताळला होता शंकर यांनी, मात्र शेवटचा चेंडू हाताळत असताना एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. 31 31 धावा. शेवटचा चेंडू बदल आली त्याचा सुरेख वापर. चेंडू अगदी सर ठोकलाय.
लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून समोर स्टेट डाऊन द ग्राउंड चेंडू सीमारेषा पार. श्री काळ्यामादेवी चषक षटकार आणि या षटकार तुषारांच्या बॅट मधून आलाय. पहिल्या डावाची सांगता. पहिल्या डावाखेर टीमची धावसंख्या धावफलकावर 37 धावा आणि 38 धावांचं लक्ष असेल टीम BCC स्पोर्ट्स भैरववाडी. चला मी विनंती करेन मंगलमूर्ती स्पोर्ट्स येळापूर विपक्ष NCC करुंगळी दोन्ही संघ आपला नाणेफेकीचा कौल केला जाईल. प्लीज नाणेफेक करण्यासाठी त्वरित यायचं आहे. मंगलमूर्ती स्पोर्ट्स येळापूर NCC करुंगळी. मंगलमूर्ती स्पोर्ट्स येळापूर NCC करुंगी जर आपण आला असाल तर प्लीज रिपोर्ट करा. आपली नाणेफेक केली जाईल. येळापूर संघाचे कर्णधार आलेले आहेत. चला करुंगी संघ आपल्याला सातत्याने आम्ही कॉल देत आहोत. जर आपण आला असाल तर प्लीज रिपोर्ट्स करा कारण आपल्याला नाणेफेक करायचे त्वरित या प्लीज नम्र विनंती असेल. करुंगी संघ येळापूर संघ आपण नाणेफेक करूया प्लीज. श्री काळ्यामादेवी स्पोर्ट्स दामवडे आयोजित श्री काळ्यामादेवी चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. अगदी पावसाची प्रतीक्षा असेल कारण रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये पाऊस जर आला तर मात्र अगदी स्पर्धेचा आनंद प्रत्येक जण घेत असतो. आपण नाणेफेक करत आहोत. मंगलमूर्ती स्पोर्ट्स येळापूर विपक्ष NCC करुंगळी दोन्ही संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल आणि अगदी त्याच दरम्यान दोन्ही कर्णधारांचा सन्मान देखील केला जाईल. श्री काळ्यामादेवी चषक 2024च्या दरम्यान स्वराज्य 32व्या क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री काळ्यामादेवी स्पोर्ट्स दामवडे आयोजित श्री काळ्यामादेवी चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वामध्ये अगदी दोन्ही कर्णधारांचा शुभ सन्मान केला जातो आयोजन कमिटीच्या माध्यमातून आणि ही बाब अगदी लक्षात घेण्यासारखी आहे कारण प्रत्येक कर्णधाराचा सन्मान म्हणजेच त्या संपूर्ण टीमचा सन्मान त्या गावचा सन्मान अगदी एक प्रतिनिधी म्हणून कर्णधार स्वीकारत असतो आणि कौतुक व्हायला पाहिजे आयोजकांचं देखील ज्या प्रकारे ही संकल्पना त्यांनी अगदी राबवले. 38 धावांचं लक्ष. चला दोन्ही टीम थोडंसं फास्ट खेळूया प्लीज. पंचांना देखील नम्र विनंती असेल की थोडंसं खेळाडूंना ताकीद देत चला. 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज विजय आणि त्यांच्या साथीला सूरज आणि अगदी आम्हाला सांगितलं जातं की मामा बाचे आहेत आणि मामा बाच्यांची जोडी आता आपल्या संघासाठी कशी खेळ करेल हे पाहायचं आहे. गोलंदाज पहिला चेंडू सूरज यांचा अगदी हा ओव्हर पिच होता. ऑन साइडला वळवलाय. डीपला क्षेत्ररक्षक आहे तर वेगाने चेंडूवर जातील. धावांचं खातं उघडलं जात आहे. शिवराज यांचं पहिलं षटक अगदी वेगासाठी जाणले जातात. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न अगदी वेगाने फलंदाजाने यष्टीरक्षकाला बीट केलंय आणि पहा का मला अगदी वेग माझ्या गोलंदाजीवर असतो हे दाखवत असताना वाईट +1 2 धावा. यष्टीरक्षण चांगलं करावं लागेल कारण जरूर तुम्ही अशा चुका करू शकत नाहीये. शिवराज गोलंदाजीसाठी सज्ज होतील. अगदी लेग स्टंपला टाकलेला चेंडू यष्टीरक्षकाची परीक्षा परंतु वाईट +1 सलगच्या दुसऱ्या चेंडूवर वाईट +1 म्हणजे 4 धावा या 5च्या 2 चेंडूवर आल्यात. टीमची धावसंख्या धावफलकावर 5 धावा. 38 धावांचं लक्ष. अचूक टप्प्यावर मारा करावा लागेल
शिवराज यांना, कारण शिवराज वेगासाठी जाणले जातात, अचूक टप्प्यासाठी जाणले जातात, परंतु तुम्हाला या सामन्यामध्ये आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. लोअर फुल टो चेंडू, हँड अँड आय कोऑर्डिनेशन इथे मात्र साधत असताना इट्स आउटस्टँडिंग स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. फलंदाज विजय यांच्या बॅट मधून श्री काळ्यामादेवी चषक षटकार. काय फटका सजवलाय. अगदी मामा स्ट्राईकला आहेत आणि नॉन स्ट्राईकला भाचा आहे, परंतु मामाने काय षटकार ठोकलाय. टीमची धावसंख्या धाव फलकावर या षटकाराने जाऊन पोहोचले 11 धावा. काय अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये वेगाचं प्रत्युत्तर वेगाने दिलंय. 38 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ठोस सुरुवात झाली टीम BCC स्पोर्ट्स भैरववाडी. स्वराज्य 32 क्रिकेट संघटनेअंतर्गत ही स्पर्धा अगदी आता टेनिस संघाला सर सुरुवात होईल आणि 12 ऑक्टोबरला दसरा आहे, विजयादशमी, आणि त्यावेळी मात्र टेनिस संगमाची सुरुवात होईल. प्रत्येकाला टेनिस संगमाचे वेध लागले असतील. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ, प्रत्येक आयोजक आता स्पर्धांची तयारी करेल. प्रत्येक संघ, प्रत्येक खेळाडू नवीन किटसाठी अगदी तयारी करत असेल. किटचा कलर कोणता, किटचा पॅटर्न कोणता, अगदी आपल्या संघाला कशा प्रकारची किट घ्यायची आहे, स्पॉन्सरच्या शोधामध्ये प्रत्येक संघ, आणि या गोष्टी आता मात्र आपल्याला जसं दसऱ्याला विजयदशमी 12 ऑक्टोबरला आहे, त्यानंतर मात्र सुरुवात होते या क्रिकेटची. इथे देखील वेगाने टाकण्याचा प्रयत्न. शिवराज खराब गोलंदाजी मी तर म्हणेन. व्हाईट बॉल. वेगाने हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथे वेगाबरोबर तुम्हाला अचूक दिशेवर गोलंदाजी करावी लागेल आणि तेच कुठेतरी होत नाहीये शिवराज यांच्या माध्यमातून, कारण शिवराज वेगासाठी जाणले जातात. ऑन साइडला दिशा दिली. चेंडूला जमिनी लगत फटका सजवला. एकेरीचा प्रयत्न झाला. दुहेरीचा कॉल दिलाय भाच्याने आणि इथे मात्र कॉलिंग चुकलंय. आणि पहा मोये मोये अगदी धावचीची संधी होती, परंतु धावचीची संधी गमावली आहे आणि फलंदाज अगदी सुदैवाने बसवले आहेत. खराब यष्टीरक्षण. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा सहजरित्या प्राप्त केल्या. धावचीची संधी देखील गमावली आहे आणि तुम्ही अशा चुका करू शकत नाहीये या सामन्यामध्ये. ज्या प्रकारे कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि सुरुवात चांगली झाली आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे. बिनगडी बाद 14. चला थोडंसं फास्ट खेळा प्लीज, दोन्ही टीमला विनंती असेल. फुललेचा चेंडू होता. बॅट आणि अगदी चेंडूचा चांगला संपर्क होत नाही. बॅटला चेंडू लागल्यानंतर पायावर जाऊन आदळतोय. तत्पूर्वी 1 धाव प्राप्त केली जाईल. या सिंगलने टीमची धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 15 धावा. वेगाने हाताळला जातोय चेंडू. शिवराज अगदी या चेंडूवर मात्र आपल्या वेगाची प्रचिती देत असताना का मला अगदी वेगवान गोलंदाज म्हणून जाणलं जातं. 1 to go. शेवटचा चेंडू शेष असेल. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात अगदी 15 धावा. शेवटचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी सरळ जाईल. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होते सांगता पहिलं षटक शिवराज यांचं संमिश्र प्रकारचं समाप्त होत असताना बिनगडी बाद 15 धावा. टीम BCC स्पोर्ट्स भैरववाडी. पहिल्या षटकाखेर 15 धावा धावफलकावर. 12 चेंडूमध्ये करायचे 23 धावांचं समीकरण. षटक क्रमांक 2. गोलंदाज सचिन. सचिन यांचा देखील रनअपचा विचार केला तर अगदी मोठा रनअप आहे. गोलंदाजी चांगली करावी लागेल. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. क्रॉस बॅटेड फटका अगदी डीपला लॉंग ऑन आहे. एकदा पूर्ण केले जाईल. दुहेरीचा प्रयत्न केलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
एक धाव होती तिथे मात्र 2 धावा प्राप्त केल्या जातात मामा आणि भाचे यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या धावफलकावर या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे. 17 धावा धावफलकावर. विजय समीप अगदी सातत्याने दोन्ही संघ वाटचाल करत असताना कोणाला विजय प्राप्त होईल आणि कोणत्या संघाला पराभवाचा सामना करावा लागेल हा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल, परंतु तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यायचे आहेत या सामन्यात. वेगवान चेंडू हाताळला जातोय. पडल्यानंतर अतिरिक्त ओसरी अपील जरूर केले. अपील मध्ये उत्साह आहे परंतु पंचांना अपील मध्ये स्वारस्य नाहीये. निर्धाव चेंडू अपील फेटाळली जाते. हा चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाज सचिन यांनी. असे चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील कारण तुम्हाला तुमच्या संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर एकाला धावा बनवायच्या आहेत आणि एकाला धावा रोखायच्या आहेत. कोण यशस्वी होईल हे पाहूया. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू होता. हुकचा फटका अगदी उंच उडी घेत असताना चेंडूला फेकून दिला डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अवघी 1 धाव प्राप्त होईल. फटका ज्या प्रकारे खेळला, जर मैदान हे अगदी सर्कलचं असतं 360चं असतं तर 6 धावा नक्कीच प्राप्त झाल्या असत्या, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्त्व नसतं. 1 धाव जोडली जाईल. या फटक्याने आत्मविश्वास दुणावेल फलंदाज विजय यांचा. टीमचे टोटल 18 धावा धावफलकावर. 18 रन्स ऑन बोर्ड. धावा धावफलकावर. अगदी गोलंदाज सचिन पुन्हा एकदा सज्ज होतील. सचिनचा हा चेंडू पायावर टाकण्याचा प्रयत्न. वेगाचा प्रत्युत्तर वेगाने दिले. टच अँड गो स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार. फलंदाज विजय यांच्या बॅटमधून उत्तुंग श्री काळामादेवी चषक षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या 24 धावा धावफलकावर. 38 धावांचं लक्ष आणि दुसऱ्या षटकारातच आक्रमण केलेत फलंदाज विजय आणि सूरज मामा वाचे. आपल्या संघासाठी अगदी खेळ मात्र विलक्षण करत असताना फ्लिक करायचा होता. चेंडू अगदी पायावर आदळतोय. पायाला लागल्यानंतर चेंडू फील्ड केला जाईल. त्याच दरम्यान 1 धाव मात्र लेग बाय स्वरूपात प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. विजय समीप अगदी संघ येऊन ठेपत असताना बीसीसी स्पोर्ट्स भैरववाडी गोलंदाज सचिन यांना गडी बाद करावे लागतील. जर तुम्हाला तुमच्या संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल ना तर तुम्हाला चांगले चेंडू हाताळावे लागतील, गडी बाद करावे लागतील. परंतु फलंदाज विजय आणि सूरज अगदी आक्रमक फलंदाजी करत असताना आक्रमक पवित्रा धारण केलाय. हाफ टॅकर चेंडू होता. सूरज बॅकफुटला जाऊन डीप एस्टर कव्हरच्या दिशेने फटका जरूर केला परंतु इथे पाहिलं जाईल अगदी ज्या प्रकारे झेल पकडलाय क्षेत्ररक्षकाचं कौतुक व्हायला पाहिजे. आणि ज्या प्रकारे हा झेल पकडला गेला, इट्स अ कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द मॉर्निंग. फलंदाज झेलबाद. यस, अगदी क्षेत्ररक्षक आतमध्ये आहे. शहानिशा केल्यानंतरच हा निर्णय आपल्यापर्यंत दिला गेलाय. कौतुक व्हायला पाहिजे त्या क्षेत्ररक्षकाचा ज्या प्रकारे हा झेल पकडलाय. अक्षय यांनी ज्या प्रकारे हा झेल पकडलाय अगदी कॅच ऑफ द मॅच. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला असे झेल पकडावे लागतात. कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं समीकरण असतं आणि या समीकरणानुसार अगदी हे झेल पकडलाय. सामन्यामध्ये पुनरागमन करण्याची संधी टीम स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आला. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 25. एक गडी बाद 25. आता 13 धावांची आवश्यकता विजयासाठी. युनिट नंबर 3 रोहन. रोहित आलेत.
मिनिट नंबर 3 गोलंदाजीसाठी राम. अगदी ज्या खेळाडूने पहिल्या डावामध्ये चांगली फलंदाजी केली होती राम, ते मात्र आलेत आणि आज संपूर्ण हिंदुस्थानामध्ये राम नामाचा महिमा अगदी सातत्याने जपला जातो. जेव्हापासून अयोध्येचं श्रीराम मंदिराची प्रतिष्ठापना झाली आहे आणि संपूर्ण हिंदुस्थानामध्ये राम नामाचा महिमा अगदी जपला गेलाय. राम आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतील. राम यांचा पहिला चेंडू लोअर फुल टॉस, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दूरवर राहतील. चेंडू त्यांच्या आवाक्याबाहेर, वन बाउन्स ओव्हर द रोप, चेंडू सीमा पार, चौकार. पाच चेंडू 9 धावांची आवश्यकता. गोलंदाज राम यांच्यावर अगदी विश्वास दाखवलाय आणि कशी गोलंदाजी करतील, कारण दोन्ही संघांना अगदी निश्चय करावा लागेल. अडळ निश्चयच तुम्हाला यशाच्या पदावर नेतो, यश प्राप्त करावं लागेल. लोअर फुलटॉस होता, ऑन साईडला अगदी चेंडूला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपला, गवतातून मार्ग काढत असताना दुहेरीचा प्रयत्न केलाय. फेकी सुरेख, परंतु रनिंग बिटवीन द विकेट पहा. अगदी चित्याच्या चपळाईने 2 धावा प्राप्त केल्या. टीमची धावसंख्या धाव फलकावर 2 ने पुढे जात असताना 4 चेंडूमध्ये करायच्या 7 धावा. इथे मात्र दोन्ही फलंदाज जोखीम घेत असताना, आणि जोखीम घ्यावी लागेल कारण तुम्हाला विजय प्राप्त करायचा असेल तर रिस्क घ्यावी लागेल. फुललेचा चेंडू होता, बॅटच्या बॉटमला लागला. 1 धाव प्राप्त करण्याचा प्रयत्न, त्यास यश प्राप्त होईल. अगदी 1 धाव मात्र प्राप्त करत असताना फलंदाज विजय आणि रोहित या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या धावफलकावर 32 धावा. 6 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये विजयासाठी आणि चेंडूंचा खेळ शेष आहे 3 चेंडू 6 धावा. व्हॉट अ मॅच. दोन्ही संघ अगदी हार मानायला तयार नाहीत. सामना रोमहर्षक अवस्थेमध्ये. 6 धावांची आवश्यकता, 3 चेंडू शेष. राम कसे 3 चेंडू हाताळतील. फलंदाज रोहित ऑन स्ट्राईक. अगदी चांगला चेंडू पाहायला मिळाला. राम यांचा धावचीची संधी होती. एसपी ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण करत असताना झेप घेतली, वाखणण्याजोगा खेळ. 1 धाव मात्र प्राप्त झाली. या सिंगलने टीमची धावसंख्या धाव फलकावर 1 ने पुढे जात असताना 2 चेंडूमध्ये करायचे आहेत 5 धावा. दोन्ही संघ अगदी या सामन्यामध्ये लढत देत असताना 2 चेंडूमध्ये 5 धावा. अगदी हा निर्णायक चेंडू असेल या सामन्यामध्ये. अगदी तुम्हाला सर्वोत्तम द्यायचे तुमच्या गावासाठी, तुमच्या संघासाठी. जगात प्लेयरची कमी नाहीये. व्हायचं असेल तर मॅच विनर व्हा. इथे चर्चा केली जाईल मॅच विनरची. कोण होईल मॅच विनर. एका बाजूला विजय आणि गोलंदाज राम. 2 चेंडू 5 ची गरज. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता असताना दबाव पाहायला मिळतो. व्हाईट बॉल. 1 अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये. 2 चेंडू 4 ची आवश्यकता. अगदी प्रत्येक चेंडूवर सामन्याचं समीकरण बदललं जात आहे. प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढली आहे आणि आता मात्र सामना दोलायमानमध्ये अवस्थेमध्ये. प्रत्येकाची हृदयाची धडधड. 2 चेंडू 4. 2 चेंडू 4 ची गरज असताना अगदी बुंद्यात टाकला. 1 धाव पूर्ण केला. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. स्ट्राईक मात्र स्वतःला हवी आहे. विजय यांना खराब क्षेत्ररक्षण. अगदी तुम्ही अशा चुका करू शकत नाहीये. 2 धावा प्राप्त केल्यात म्हणजेच काय तर आता 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. लक्षात घ्या दोन्ही टीम धावांचा पाठलाग करणं अनिवार्य असेल. म्हणजेच काय तर तुम्हाला 1 चेंडूमध्ये 2 करायचे आहेत. 1 चेंडू 2 ची गरज. एका बाजूला राम, दुसऱ्या बाजूला विजय. अगदी मिसफील झाली तिथे मात्र चुकी झाली. आता मात्र 2 धावा करणं अनिवार्य असेल. प्रत्येक जण आता मात्र बसलेला उभा राहिलाय. दोन्ही गावच्या नजरा या सामन्यावर. एका बाजूला भैरववाडी, एका बाजूला आळला. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस. 1 बनेल हिरो, 1 बनेल आता इथे विलन. कोणता खेळाडू हिरो बनेल हे पाहायचं आहे. 1 चेंडू 2 ची गरज असताना अलगदाने खेळा. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक जेलचा प्रयत्न फसला. दोरीचा प्रयत्न केला जाईल. फेकी अगदी योग्य दिशेला, परंतु यष्टीरक्षण पहा आणि त्या खराब यष्टीरक्षण. अगदी काय सामना रंगला. झेल सुटला. त्यानंतर धावपाची संधी, धावपात करण्याची संधी देखील गमावली आणि फलंदाज विजय यांचं कौतुक करावं लागेल. अगदी ज्या प्रकारे शेवटच्या क्षणापर्यंत विजय यांनी मात्र
आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलाय. नावात विजय, आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलाय. काय सामना रंगला. अगदी जर हा सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. श्री काळामादेवी चषक 2024 मध्ये व्हॉट अ मॅच. सामना जरूर भैरववाडी संघाने जिंकलाय, परंतु स्वर्गीय राजेंद्र स्मृती इलेव्हन आळाने देखील प्रयत्न लाजवाब केलेत. एक चेंडूमध्ये 2ची गरज असताना